मंडळी, हिंदी सक्ती विरोधात आपण लढलो, पण आपल्या चौथीच्या मुलांना मराठीच वाचता येत नसेल तर कशी जगेल मराठी आणि काय भविष्य असेल आपल्या मुलांचं, मराठी शाळांचं? मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही। ही धक्कादायक बाब समोर आली ती विभागीय आयुक्त प्रशासनाच्या पाहणीतून। हा काही एकमेव रिपोर्ट नाहीये बरं, अनेक आले, या पुढे सुद्धा येतील। दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा धडाधड बंद पडतायत। या सगळ्या बर्बादीला शिक्षक जबाबदार आहेत असं आमदार प्रशांत बंब म्हणाले। बंब शिक्षकांवर बोलले की वादाचं मोहोळ उठतं, यावेळी ते उठलं, पण त्यांनी राज्यातल्या शिक्षणासारख्या मूलभूत प्रश्नाला हात घातलाय। जर मुलांना मराठी वाचता येत नसेल तर ती शिक्षकांची जबाबदारी आहेच, पण शिक्षकांना पांढरे कागद काळे करायला लावणारा, कारकून बनवणाऱ्या या व्यवस्थेची काही जबाबदारी नाही का? गुरुजी रोज शाळेत येतात, विद्यार्थीही रोज येतो, पण त्याची गाठभेटच होत नाहीये, हे वास्तव आहे। कारण शिक्षकाला उपक्रम, अभियान, उत्सव, महोत्सव, सप्ताह, वेगवेगळ्या योजनांची माहिती भरून देणं हे त्याचं प्राथमिक कर्तव्य बनवलं गेलंय। तातडीचे, तात्काळ, अतिमहत्वाचे, अर्जंट असे कितीतरी शब्द वापरून रोज त्याला एक माहिती 5-5 वेळा मागितली जाते। शिक्षक कारकून झालाय का? एवढ्या सगळ्या माहितीचं पुढे काय होतं हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहित नाहीये। शिक्षकांना सोडा, शिक्षण विभागाला शिक्षण महत्वाचं आहे की सगळा देखावा? एसी मध्ये बसलेले ते अधिकारी नेमकं कसलं शिक्षण साधताय? विद्यार्थ्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाला मग जबाबदार कोण आहे? शिक्षण विभाग सरकारची एक प्रयोगशाळा बनली आहे का? कोणी येतो, चेपून जातो। शिक्षक सगळ्यांचं सॉफ्ट टार्गेट बनलाय का, अशी भावना शिक्षक व्यक्त करतात। आधीच रिक्त पदं, त्यात उपक्रमांच्या अतिरेकानं जिल्हा परिषद शाळा मरणासन्न होत आहेत का? मे जून मध्ये शिक्षकांना वाड्या वस्त्यांवर कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणण्याची, भटकंती करण्याची वेळ का आलीये बरं? या राज्यात अनेक शिक्षक आहेत ज्यांनी झडपी शाळांचा चेहरा मोहरा बदललाय। आपल्या हिमतीवर, कष्टावर, तत्वावर आपल्या मुलांसाठी आयुष्य वाहून घेतलेले लहू बोराटे, छळलं तरी तत्वनिष्ठा न सोडणारे दत्तात्रय वारे गुरुजी, घोगरे सरांसारखे अनेक शिक्षक झडपीची मान उंचवतायत, तर लाख लाख रुपये पगार घेणारे काही शिक्षक गुणवत्ता का देऊ शकत नाहीये? लाख रुपये पगार असणाऱ्या शिक्षकांची मुलं 15-20 हजार पगारवर शिकणाऱ्या त्या इंग्रजी माध्यमात का शिकतायत? मुलांना शिकवणं पार्ट टाइम आणि फुल टाइम व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांना वेसड घालणारे कोण? आमदार प्रशांत बंब सॉफ्ट टार्गेट म्हणून शिक्षकांना झोडपतायत की खरंच ते मूलभूत प्रश्नाला हात घालतायत? प्रश्न अनेक आहेत। या मूलभूत प्रश्नांची चर्चा होणं पुढच्या पिढ्यांच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। म्हणूनच बडे मुद्देच्या माध्यमातून आज हा मूलभूत सवाल घेऊन आलो। बघूया घडलंय। शिक्षकांमुळे मराठी मुलं बर्बाद, आमदार प्रशांत बंबांची शिक्षकांवर तोफ, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टीकेचे बाण, मराठीच्या मुद्द्यावरून बंब भडकले। हिंदू आहोत, हिंदी नाही, हिंदू आहोत, हिंदी नाही। राज्यात त्रिभाषा सक्तीवरून सुरू असलेल्या मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभरात मंथन सुरू आहे। त्यात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांमुळे मराठी मुलं बर्बाद होत असल्याचं वक्तव्य केल्यानं नवा वाद निर्माण झालाय। प्रशांत बंब यांची भाषा, त्यांचा अभिनिवेश वजा केला तरी सुद्धा एक मुद्दा मान्यच केला पाहिजे की इंग्रजी शाळांची संख्या जी वाढली त्याला मराठी शाळांवरची पालकांची नाराजी हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि होतं। आजही वाचन लेखनाची स्थिती अतिशय गंभीर आहे, हे अनेक शाळांमध्ये परीक्षा घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीने अनुभवलेलं आहे। आणि म्हणून मराठीच्या दुरावस्थेची चर्चा करताना त्यामध्ये शिक्षक आणि शाळांची जबाबदारी याची चर्चा टाळून आपल्याला पुढे जाता येणार नाही। जूनला राज्यातल्या शाळा सुरू झाल्या, पण जिल्हा परिषद शाळेतली पटसंख्या आणि घटती विद्यार्थी संख्या चिंतेचा विषय बनलाय। खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढतीये आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शुकशुकाट आहे। त्याची काही प्रमुख कारण आहेत। खाजगी शाळांचा वाढता प्रभाव आणि स्पर्धा, जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षणाचा खालावलेला दर्जा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदं, पालकांची बदललेली मानसिकता, ग्रामीण भागातली घटती लोकसंख्या आणि वाढतं शहरीकरण, जिल्हा परिषद शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि सरकारी धोरणं, शाळा बंदीचे आदेश,
अशी अनेक कारणं आहेत. त्यातल्या शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जासाठी आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांना जबाबदार धरलं. पण बंब यांचा आरोप शिक्षक संघटनांना मान्य नाहीये. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मराठी भाषेचा, मराठी शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला. हिंदी सक्तीच्या वरवंट्यातून मराठी शाळांची सुटका झाली असली तरी मराठी शाळांना जगवण्याचं मोठं आव्हान अजून कायम आहे. ही जबाबदारी शिक्षक, शिक्षण विभाग, पालक आणि सरकार या सगळ्यांची आहे हे नक्की. विलास बडे, न्यूज 18 लोकमत.